तिथले तिथले थांब. कुठं चालली एवढी तुरु तुरु? हा रंग्या हात सोड माझा. अगं हा हात थोडीच सोडाय धरलाय. हा तुझ्या घरात आया बहिणी नाहीत वाटतं, हात सोड म्हणता ना. तिथले कशाला एवढी फडफड करते? हा तुझा नवरा मी आलाय जितय तुझं तुलाच माहित नाही. हा मी होतो का तुझा मानलेला नवरा? हा रंग्या असं वंगाळ बोला, तुझी जीभ कशी झाडाला. यात काय वांगाळ तवा? हा यात काय वांगाळ आहे? चांगले तुला राणी बनून ठेवतो. हा चल असं मी तर कोण नाही. हात सोड रंग्या. तिथले मागव तिथले मागव मागव, पुढे येऊ नकोस. तिथले दगड फेक खाली. रंग्या मागव. तिथले दगड फेक. शांत बसा. सगळ्यांनी नीट ऐका. शाळा सुरू होऊन 15 दिवस झाले आहेत आणि अजून काही जणांनी पाटी पेन्सिल घेतलेली नाही. तर उद्या सगळ्यांनी पाटी पेन्सिल घेऊन यायचे आहे. जो कोणी घेऊन येत नाही त्याने उद्या शाळेत यायचं नाही. ऐकलं का? ज्योती, मी तुला अगोदर सांगितलं होतं ना, तुझी काय अडचण आहे? आईला मी सांगितलं होतं पण आईने आणलं नाही. मग उद्या घेऊन येशील का? हो. ठीक आहे, चालेल. मी उद्या बघेन ना सगळ्यांची पाटी पेन्सिल. ज्योते, भांडी घासली का ग? भांडी पण घासली आणि अख्खं घर पण झाडून काढलं. आई तू बस, मी पाणी घेऊन येते. तू बस, मी तांदूळ शिजवतो. बस, नको निसू. का गाय? अगं मी कामावनं जेवण आणलंय. पाटल्यानं राहिलेलं सगळं जेवण आपल्याला दिलंय. हे बघ. आहे सर बोलले उद्या शाळेत येताना ना पाटी पेन्सिल घेऊन यायचं. पाटल्याच्या कामाचं पैसे भेटलं की मग घेऊया आपण पाटी पेन्सिल. उद्या पाटी पेन्सिल नाही ना घेऊन गेले तर सर शाळेत नाही बसून जाणार. मग उद्याच दिस नको जाऊ शाळेला. अगं पण आहे. बर, उद्या पाटल्याशी बोलते, उचल देते का बघते, मग घेऊया पाटी पेन्सिल. त्या मैत्रिणी घेतलं ना तसं घेऊयात. तुला पाहिजे तशी घेऊया. हा, चिक्या कुठे आहे? तो बाहेर मैरी संग खेळतोय. बरं, मी हातपाय धुती, तू त्याला घेऊन ये जा. बरं आहे. ज्योते, अगं ये ज्योते, आजचा दिवस शाळेला जाऊ नकोस. घरात घोटभर पाणी नाही, पाणी भरून ठेवू. मी जाते कामाला आणि चिक्याची काळजी घे तेवढी. अहो मालक, शिकले बोल की काय काम होतं?
थोडी पैशाची गरज होती. पैसे पैसे दिलेत की तुला? अहो ते संपलं सगळं. संपलं? अजून कशाला पाहिजे तुला पैसे? अहो ते पोरीच्या शाळेत पाटी पेन्सिल आणायला सांगितल्या म्हणून पाहिजेत. पैसे दिले असते तुला, पण तुझ्या कामापेक्षा तर उचलच जास्त आहे. पैसे कसे पाडणार तू? मालक, मी रात्रंदिवस काम करीन आणि तुमची पैन पै फेडीन. तिथले देतो तुला पैसे आणि ते तुला फेडायची काय बी गरज नाही. एवढं रातच्याला वाड्यावर ये की. असं वंगाळ बोलायला वाटलं नव्हतं मालक. शे, तिथले यात वांगळ काय? विचार कर विचार. रातच्याला येतो पैसे घेऊन. आई, आणलं का ग पैसे मला पाटी आणायला? नाही ग बाळा, पाटल्यानं भाड्यानं पैसेच दिले नाही. मुडदा गाडला त्याचा वाटोळ होऊ दे. दिसभर काम करायचं आणि भाड्याची नजरच वाईट. आई, आता काय करायचं? तू मला कशी घेणार पाटी? करते मी काहीतरी. त्या पाराबाईची गोदडी शिवून देते, मग ती आपल्याला पैसे देईल आणि मग घेऊ तुला आपण पाटी. पारू मावशे, अगं पारू मावशे, काय ग शिकले सकाळी सकाळी आली? अगं तुझी गोदडी शिवून झाली ना, ती द्यायला आलते. काय एवढी घाई होती? नंतर गेलं असं चाललं असतं. चाललं असतं, पण घरात अन्नाचं कण नाही. माझी 2 बारीक बारीक पोरं आहेत घरात. थांब जरा, मी तुला काहीतरी खायला देते. खायला नको? तेवढं पैसे दिलं असतं तर बरं झालं असतं. घरचा बाजार भरला असता. तू थांब इथं, मी तुला पैसे घेऊन आले. धर. हे घे मावशी. दादा, ओ दादा, डाळ आणि साखर द्या की. शंभरच का? शितले मागची उतारी केव्हा देणार? आता नाहीत माझ्याकडं, पुढच्या वेळेला देते. या वेळेला नाही, मध्ये हातात काय आहेत? घर खर्चाला ठेवलेत ते. घर खर्चाला? आधी इकडे उधारी दे, नंतर घर खर्चाला ठेवू. हे बघ, आता हे मागची उधारी झाली, कळलं का? आणि तुला जरा बाजार न्यायचा असेल ना, तर बाजाराचे पैसे घेऊन ये. अहो दादा, असं नका करू. हे बघ, हे मागची उधारी द्यायला वर्ष लावले, आणि आता ही जर उधारी केली ना तर तू 2 वर्ष लावशील परत द्यायला. तुला काही भेटणार नाही बाजार. जा पण. अहो दादा, असं नका करू. अगं सांगितलं नाही, एकदा नाही देणार. आली का? कधी जायचं पाटी पेन्सिल आणायला? आई, काय झालं? नको ना रडू. तुझ्याकडे जर पैसे नसतील तर मला नकोय पाटी पेन्सिल. सरपंचाच्या कामाचं पैसे भेटलं की तुला नक्की पाटी पेन्सिल घेऊ. वरच्या डब्यात शिळी भाकर आहे. दुपारी भूक लागली की खावा दोघं. मी जाते कामाला. हा. काय ग शितले, काय होतंय? काय नाही, साधा खोकला आहे. काय बरं वाटत नाही तुला? नाही नाही, बरी आहे म्या. आजारी असलीस तर जाऊन ये दवाखान्यात बाई. माणसाचा गटकीचा भरोसा नाही. नाही नाही, एवढं काय नाही झालं.
शितले काय होते बाई? तुझा काय खोकला साधा वाटत नाही, दवाखान्यात जाऊन ये पहिली. अगं मावशे, इथे इश खायला पैसे नाहीत, दवाखान्यात कुठून जाऊ? हे घे पैसे आणि आधी तू दवाखान्यात जाऊन ये. मी परत कधी करणार मावशी पैसे? अगं पैसा महत्वाचा नाही, इथं माणूस महत्वाचा आहे. पहिले दवाखान्यात तू जाऊन ये. चल मी घेऊन जाते तुला. ज्योती, चिकू, ज्योते, चिकू, हे पोरांनो, आई तू आली? तू माझ्यासाठी पाटी आणली? आता मी रोज शाळेत जाणार आणि खूप अभ्यास करणार आणि मोठी साहेब बनणार. आहे आई बोल ना. आई 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 उठ ना, तुला काय झालं? आई 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 उठ ना, उठ ना. आई 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 उठ ना.